हरि ओम शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः. श्री संयमेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक परमात्मो तागेले येद्दोळते तागेले ज्ञान सांगून आतां तागेले विशेष ज्ञान म्हणजे सगळेची जगत्यांतू तो कंचांत पुरे विशेष जावन आस म्हूण म्हणलें एक विशेष ज्ञान कुंती पुत्र अर्जुन आदित्य रस्तो रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दः के पौरुषं रशु म्हणले उदकाक मस्त गुण आसा तातूंत एक विशेष गुण म्हळ्यार रुची. तशें जावन त्या उदकांतूल रुची हांव जावन आसा म्हणटा. तशीची मागीर प्रभास्मी शशी सूर्ययोः म्हणलें सूर्यचंद्रांक गेले विशेष गुण म्हळ्यार कसो न्ही उजवाड दिवचे. तशी सूर्यचंद्रांकय उजवाड दिवचे हांवेंची म्हणालो. ताका समजावन मुखार सून तो पुरुषोत्तम योगान तूं सांगता म्हणलें तागेल दिव्य जावन आशिल्लें तें मोक्षधामांत सूर्य आसना चंद्रूय आसना जाल्यार उजवाडू आसता. तो कोणालो उजवाडू आमी म्हणटा पळय कोटी सूर्य समप्रभ जावन आशिल्लो परमात्मा तो तागेल उजवाड तो म्हूण. तशें जावन मागीर सांगता रस्तो कसो न्ही हें विशेष ज्ञान कसो न्ही सूर्यचंद्रालांत प्रभास्मी शशी सूर्ययोः. तशें मागीर तो सांगता प्रणव ताजे पशी हें प्रणवः सर्ववेदेषु म्हूण म्हणटा. पुरुष सुक्तांत ताका सर्वश्रेष्ठ म्हूण म्हणलेले खातीर सूर्यचंद्रांकय उजवाड दिवचे ताणेची म्हूण म्हणलेले खातीर थंय म्हणटाची पुरुष सुक्तांत सहस्र शीर्षाः पुरुषः सहस्राक्षः सहस्रपाद स भूमिं विश्वतो व्रत्वा आत्यतिष्ठत् दशांगुलं म्हूण म्हळ्यार स भूमीं विश्वतो व्रत्वा सगळे भूमी भूमी म्हणणे ब्रह्मांड सगळे तो आवृत जावन आसा. म्हळ्यार ब्रह्मांडा भितरय ब्रह्मांड आशिल्ले जिवांतूय पुरे सगळे ब्रह्मांडांत आनी ब्रह्मांडा पशी भायर तोची वृत्वा तो आवृत जावन आसा म्हळ्यार तोची व्यापक जावन आसा. मात्र न्ही कितलोच म्हूण आमी लेखल्यार आत्यतिष्ठत् दशांगुलम तो आमी लेखील पशी 10 अंगूल चड आस. परमात्मो आमी पूर्ण म्हूण लेखला पुर्णा पशी वपास तो 10 मुष्टी चड आस म्हूण 10 अंगूल चड आस म्हणून वेदांत पुरुष सुक्तांत सांगला. मात्र न्ही तांतूच सांगताची चंद्रमा मनसो जातः अक्षो सूर्य अजायत म्हूण म्हळ्यार तागेले मनान चंद्र जाल्लो परमात्माले दोळ्यान सूर्य जाल्लो म्हणटना सूर्यचंद्राक सृश्टी केलेले ताणें म्हणटा तांगेले सृश्टी करतना ताजे विशेष गुणय ताणें दिवचे वयवे. एक चरडाक आनम्मा कंचे आनम्मान सृश्टी केला म्हळ्यार एक चरडो कंचे आनम्मान जन्म दिला. त्या आनम्माला विशेष गुण ते चरडा येता पळय तो बुदोवन जाल्यार हां ताका ल्हान तशी आशिल्लो सगळें म्हणटाचे पळय. तशी हांगा सुर्याकय चंद्राकय ताणें सृश्टी केलेली देखून विशेष जावन आशिल्ले गुण पळय ताणें तागेले दिला. तशी तो सुर्यालांत चंद्रालांत उजवाड जावन आसा म्हणालो. आतां म्हणटा प्रणवः सर्व वेदेषु प्रणव म्हणजे खंयच्याक ओमकाराक ओम सर्व वेदेषु सर्व वेदांत ओमकार जावन आसा. ओमकार म्हणल्यार समस्त वेदाचे एक परिपूर्ण सत्व म्हूण म्हणटाचे आमी. तशी सर्व वेदांत ओमकार जावन आसा म्हळ्यार समस्त वेदाची सारच आपण म्हूण तो सांगता. प्रणवाक तितलें महत्व दिल्लें ताणें म्हळ्यार प्रणव मंत्र तो ताका म्हणटाचे प्रणव मंत्रान प्रतिपाद्य जावचो तो म्हळ्यार परमात्मा प्रणव मंत्रांत आस. वेदांत परमात्मा आस. वेदान तो सांगून स्तोत्र करून घेता म्हळ्यार वेदानाची आमकां स्तोत्र करूंक प्रेरण मेळटा. म्हणटना आमकां देवाला स्तोत्र करूंक प्रेरकूय देवूची प्रेरण दितले देवूची तागेले खातीर आमी स्तोत्र करचे. तशें जावन ताका प्रणव म्हणटाचे. इत्याक म्हळ्यार ओम म्हणलेले शब्दांत सर्व अक्षर स्वर व्यंजनादी तितलेय आसा. म्हळ्यार ओम शब्द
वरलेले स्वर व्यंजनाक्षर सगळंच पळता मूल जावन असं तशी अंग सांगला सर्व देवेषु स्थित्वा स्व आत्मानो प्रणवती स्थावकं प्रेरयती इति नामास्मी म्हळ्यार तो सांगता म्हाका कसल कतिर प्रणव म्हणटाची सर्व देवेषु स्थित्वा सर्व देवतेलांतू हापणस स्व आत्मानं प्रणवती तांगेल करीन म्हाका हाम ಹೊಗಳಸೀತಾ ಪ್ರಣವತಿ ಸ್ತುತಿ ಕರಯಿಸಿತಾ ಸ್ಥಾವಕಂ ಪ್ರೇರಯತಿ ತಂಗೆಲ್ ಅಂಗ ಬಿತ್ತರ रब्बुनु स्तोत्र करूक प्रेरणे दिता तशें म्हाका प्रणव म्हूण म्हणटाची म्हूण तशें आमी हांगा लेखूयत देवूची ओमकारू तशें आमी केन्नाय पळय देवाक हरी ओम म्हण सुरू करताची खंयची वेद म्हणटना वेद एंड करतना हरी ओम म्हणटाची जेवा कोणाक नमस्कार म्हणटना हरी ओम म्हळ्यार परमात्मूची सर्वश्रेष्ठ म्हूण म्हळ्यार अर्थार आमी हरी ओम म्हूण सांगून नमस्कार दिवचे पळय वय तशी मागीर सांगता तो शब्द हा खे खे म्हळ्यार आकाश आकाशांतू मस्त गुण आसाची आकाश म्हळ्यार अवकाश स्पेस म्हणटाचे आमी तांतू मस्त गुण आसाचे त्या गुणांत विशेष गुण कसले म्हळ्यार शब्द शब्द खंय आसूचे सावंड म्हणटात ते आकाशांतू आस शब्द आकाशांतू आसूचे ते आमकां मस्त नमुने शब्द आसच्या पुरो आकाशांत आमगेले कान्नाक खंयचे फ्रिक्वेन्सीचे सावंड आसा पळय आयक पडटा पळय ते मात्र आयक पडटा अशी ಕೆಲವು ಸೌಂಡಾಕ चड फ्रिक्वेन्सी आसता ते आमकां आयकपडना अल्ट्रा सावंड म्हणटाचे आमी तशी फ्रिक्वेन्सी खंयचे आमगेले कन्ना आयकुची तितलो आसा त्या शब्द मात्र आमकां आयक पडटा ह्यो शब्द पुरे खंय आसाची आकाशांत आसाची तशी तो सांगता आस आकाशांतू शब्द जावन आस खे स्थित्वा शब्दं प्रेरयती इति शब्दनामास्तु आकाशांत आसून हांव शब्दाक शब्दू आयकुच्याक शब्दू जावच्याक प्रेरेपण करता तशें हांव न्हू म्हाका शब्द म्हणटाची म्हणालो परमात्मा आतां पौरुशम द्रशू म्हणलें पुरुशांगेले विशेष गुण कसले पौरुश तसल्यार ते पुरुशांगेले विशेष गुण पौरुश आसा पळय तांतू हामच पुरुशांगेले पौरुश जावन आसा म्हणटा पुरुश म्हळ्यार शरीर घेवन येयल्ले पुरे जनाक पुरुश म्हूण म्हणचे तांतू स्त्री पुरुश पुरे हांगा शरीर पुरू तशी पुरू शरीर घेवन येयले जन पुरुश ते स्त्री शरीर आसच्या पुरो पुरुश शरीर आसच्या पुरो तशी तो सांगता आस हांव पुरुशालांतले पौरुश जावन आस म्हूण म्हळ्यार असाध्य साधन करता जाल्यार पौरुश म्हळ्यार जावका ते कोणाक आस ताका पुरुश म्हणचे म्हूण म्हणटाचे आमी वय पुरुशत्व पुरुश म्हूण तशी खंयचे जिवींतू अदम्य उत्साह आमी पळयताच की कोण खंयची जिवीक खंयची एक साधन करची एक उत्साह आस की तांत पुरे आमकां परमात्माल शक्तीचे आस म्हूण कळटा हाका पौरुश म्हणटाचे तशी तागेली शक्ती तो कसो करता तागे पुरे जनालांत पौरुश आसतवे ना इतेक म्हूण म्हळ्यार तो ते एक तागेली शक्ती खंयची पुरुशालांत आसूं का म्हूण म्हळेलें तोची नियामक जालेले देखून ताका गोत्त आस कोणालांतू हांव शक्ती जावन आसप हांगा आमकां अनेक संशय येवचे पुरो पुरुशालांतून द्रश पौरुशम द्रशू म्हणलें तसल्या स्त्री विशयूय येनी नवे म्हूण स्त्रियांतूय विशेष गुण आसा त्या मागीर परमात्मूची पळय दादल्यांक श्रम करच्याक पुरुश शक्ती पौरुश म्हूण म्हळ्यार स्त्रियालांतू एक विशेष शक्ती आसा कसो न्ही वात्सल्य चंदाई एक आर्द्रता म्हणटाची कोमल गुण हे पुरे श्रेश्ठ गुण हे गुण परमात्मान दिवचे तशें हांव न्हू स्त्री एकली कशी आसूं का म्हूण सांगता पळय कार्येषु दासी करणेषु मंत्री भोजेषु माता शयनेषु रंभा भोगेषु लक्ष्मी क्षमया धरित्री षट्कर्मयुक्ता कुलधर्म पत्नी म्हूण म्हणटाची तशी स्त्रियालांतूय विशेष गुण आपण जावन आस म्हूण सांगून परमात्मो सांगता स्त्री पुरुश दोनी शरीर घेवन आयिल्ले तांगेलांतू पौरुश म्हूण म्हळ्यार स्त्री पुरुशालांतू शक्तीक पौरुश म्हळ्यार स्त्रियालांतू श्रेश्ठ गुणाक पौरुश म्हूण आमी सांगू येत तशें हांव स्त्री पुरुशालांतू ते श्रेश्ठ गुण जावन आपण आस म्हूण म्हणालो आतां कसं सांगता पळया परमात्मो
पुण्यो गन्धः पृथिव्यां च तेजश्चास्मि विभावसो जीवनं सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु म्हणाल. पृथ्वींतो पुण्यगंध आपण पुण्यगंध म्हणा सुगंध म्हणत आम्ही. अग्नींतो तेजस जावन आसा सर्व प्राणींतो जीवन जावन आसा मा तपस्विंगेले तपस्वी हांव जावन आसा म्हूण सांगतो तो. हांगा पुण्यो गंध हा म्हूण म्हणालो. पुण्यो गंध हा म्हूण म्हळ्यार कसं न्ही, गंधांतो पुण्य पाप म्हूण आसवे. आमकां असो एक संशय येता आस म्हूण परमात्मो सांगता पळयाची. पृथ्वीक एक पृथ्वीन तुले खंयचे एक गुणाक पृथ्वी धर्मेशो सारत्वे गंधत्वे अर्हि कारणम म्हळ्यार पृथ्वीचे एक धर्म म्हूण आसा. पृथ्वी मातीक एक धर्म म्हूण आसा. तांतू पृथ्वी म्हळ्यार माती तत्व म्हूण लेखूया आमी. पृथ्वी म्हळ्यार भुंय म्हळ्यार मातीन जेवचे तांते हे मातीचे भुतांतू माती तत्वांतू तो ताका कसं सांगता सारत्वे गंधत्वे हरिही कारणम. ते मातींतू एक फलवत्तता म्हणटाची सार येवच्याक आनी ताका एक लायक सुगंध येवच्याक कारण आपण म्हूण सांगता. हरिही कारणम म्हळ्यार पुण्यो गंध म्हळ्यार तसल्यार दुर्गंध आस म्हूण जालें वय तसले ते वायट चांग परंबळ कसं आसा मातीचो तो मेगेल निमती. जेव्हा वातावरणान तुला एक चांग परंबळ खंयचे आसा ते मेगेल निमती. मातीक मान परंबळ वे न्ही, फुल्लाकय परंबळ आसता. तशी वायट परंबळ सुची फुलत आसल्यार तांतूल वायट परंबळ देवाल न्ही मे ना त्या बाई देवाना करचे जाल्यार कसलें म्हूण म्हळ्यार आमी केन्नाय पॉझिटीव थिंकींग करचें वय आमी आतां पळय मातींत पावस येतना नवो पावस येतना माती परंबळीत पळय एक पंत हो पावस येयलो लायक परंबळ येयलो मातीचो म्हणटना आमकां कोणाल उडगस येयलो देवाल उडगस येयलो इतली लायक परंबळ मातीक दिला पळय देवान म्हण वय आतां एक लायक परंबळाचें फूल पळयता चंपेसच्या पुरो मोगारेस चापुरो जाय मोगारेस चापुरो ते पळयतना हो कसा घमघमी परंबळता हुंगनाचे आमी जाल्यार दुरून परंबळता तेदन आमी कसं लागता हें देवा दिल्यार लायक म्हूण लागताचे वय म्हळ्यार थंय आमकां देवाल उडगस येयलो. हाक्क कारण कसं न्ही चांग परंबळू येतना देवाल उडगस येवका जाल्यार कारण कसं न्ही देवान हो चांग परंबळ दिल्लो म्हूण सांगून लेख. तशें हांगा आमी कशी लेखूंक जाता म्हूण म्हळ्यार आतां पळय गंध म्हणलें माती काही तशीची चांग परंबळो वायट परंबळो मातींतूय विंगड गूण आसता. केलो माती रेवे माती केलो माती पांय दवरले कुडले पुरची माती केलो माती फलवत्त तांतू भितर कसले आमी बी घाल्यार लायक बेळे जाता. तशीची परंबळाकय विंगड आसा. आतां पुराय परंबळी फूल जाल्यार मोगारे परंबळ विंगड चांपे परंबळ विंगड अशीची जाय मोगारे परंबळ विंगड तशीच मातीकय विंगड गंध आसा. प्रकृतींतू बेरे एक प्रकृतींतू आमी विंगड तिची चांग परंबळाचे सकड विंगड प्रति एक पुल्ला जेवो मातीक जेवो खंयच्याकय जेवो विंगड परंबळ आसा म्हणटाच पळय आमी. तशी आतां गंधारुक्काक परंबळ आसा तो विंगड परंबळ. चंदनारुक्काक विंगड परंबळ. करबेवाक ते करबेव म्हूण सांगून नांकाले हाडतना आमकां कळटा दोळ चिम्मी करून. कोडबेवाक तेजी विंगड परंबळ कळटा. तशी हांगा ताणें पुण्यो गंध हा पृथिवी आमच्या म्हूण म्हणलें म्हळ्यार दुर्गंध येतना आमकां देवाल उडगस जायना यो म्हूण दिसता जाल्यार सुगंध येतना केन्नाय देवाल उडगस जाता. तशें जावन श्रुतींतू म्हळ्यार वेदांतू सांगला पुण्यमेवामुं गच्छति नः वै देवान् पापं गच्छति. पुण्यमेवामुं गच्छति देवतेंक पुण्य मात्र कೈ तांक पाप लेपनाकय. तशें जावन परमात्मो सर्वोत्तम देवतेंगे पशी श्रेष्ठ म्हणटना देवतेंकची पाप लेपना परमात्मा कसवे ना इत्याक म्हळ्यार खंडिता ना. इत्याक म्हळ्यार पाप पुण्य म्हूण केल्लेले परमात्मा ना म्हणटना ताका पापाचे लेपसवे ना. तशी केन्नाय देवतेंकची पापलेपना म्हणटना तांकां गंध परंबळ चड. तशीच ही दुर्गंध तसल्या कोणाक म्हळ्यार जिवात्माक मात्र. तशें जावन रतं सत्यम तथा धर्मम सुकृतम चाभिधीयते म्हूण म्हणटाचे. म्हळ्यार एक जिवाक ऋत म्हळ्यार पुण्य सत्य तथा धर्म म्हळ्यार सत्कर्म सुकृतम चाभिधीयते
चांग बरेपण दिता म्हण सांगून एक पुण्य मेळका जाल्यार त्या जिवान सत्कर्म कोरका जाल्यार तशी लेख जेवो पुण्य जिवाक सत्कर्म करचे भाग्य दिता तो म्हण सांगून तशी एक आत्मा आनी अंतरात्मा म्हण म्हणलेले त्या दोनी आमी पळयताचे न्हय एक आत्मा जिवात्मो ताका दुर्गंधाचे पुण्य पापाचे प्रलेप आसता जाल्यार ताजे वटो परमात्मा म्हूण आसा ताका कसलें ना ताका सुगंध आनी पुण्य मात्र पुण्य ही परमात्माक लेप ना पुण्य दितलो परमात्मो तशी आमी भागवतांत ऐकच्याची द्वौ सुपर्णा सयुजा संयुक्ता अनश्नन्यः अभिचाकशीति अन्यो निरन्नोपि बलेन भूयात म्हणून सांगून आमी पळयला पळय तशी आमगेले जीव देहांतू आत्मनी परमात्मा म्हूण आसा आत्म भोगता परमात्मा भोगयता म्हूण सांगून आमी लेखूं येता तशें जावन पुण्यो गंधा प्रतिव्याम म्हूण सांगून ताणें म्हणलें आत्ता तो म्हणाल विभावसौ तेजश्चास्मी विभावसो म्हळ्यार कोण अग्नीक विभावसो म्हणजे तांतू भितर तेजश्च अस्मी तांतू एक जळचे शक्ती आसा पळय अग्नी म्हळ्यार कसो न्ही अग्नी थंड आसता ना ती आपल्यार लासून घालता अग्नीचे गुण त्याचे तशी तांत ते जळची शक्ती कोण आपण म्हूण म्हणटा म्हळ्यार खंयची अग्नी जावतूय रान्नां आसची एक रान्नांत एक आमी कसो म्हणटा काळगीच्यो म्हणटाचे काळगीच्यो आपापी ते रुखाक गेल्ले एका एक सुकील गेल्ले लागून भग्गांनी उजो जळून सगळो रान जळून वता तशीच समुद्र आसची वडाबागनी म्हणटाची रांदप करतना त्या अग्नीन तुवें जळची शक्ती आसूं का न्हय हे पुरे जळची शक्ती कोण आपण म्हूण म्हणटा आतां एक अग्नी जळची शक्ती ना नातील जाल्यार रे कसं जत्तशील रांदप करूं जायनाशिल्लें आमकां जत्तशील वेळ ना तशें जावन ते एक तत्वा ते एक गुण परमात्मान दिला विशेश जावन आसूचे गुण अग्नी म्हूण म्हणल्यार हिची जळचे एक वस्तू आमगेले दोळ्या येद्रा येता म्हणटना अग्नीची शक्तीची जळचे म्हूण थंडी अग्नी म्हळ्यार ना मिंगळो ताका अग्नी म्हणिना तेदना वय तशी सर्व तातूंत आमकां कसं कळटा म्हळ्यार हांगा पृथ्वीन तशें सर्व तत्वांचो नियामक जावन परमात्मा आसा परमात्मा सर्व तत्वाचे अंतर्यामी जावन आसा तशी ताका केन्नाय ताजे खातीर ताका म्हणचे अभेद वर्णने म्हूण अभेद वर्णन म्हळ्यार कसं लागता आमी तें लेखुया आतां अभेद वर्णन म्हळ्यार कसं आतां केलो तरकार घेवन वतरच म्हणलें की तागेलें नांव आनी आमकां गोतूच ना तेदून आमी कसं म्हणटाचे हे तरकारी म्हणटाचे जेवो हे टोमेटो म्हणटाचे गाडयेर टोमेटो घेवन वच जाल्यार वय ओ टोमेटो तागेलें नांव टोमेटो न्हय तशीची हांगा आमी ताका अग्नी म्हणटाची अग्नी म्हळ्यार तो जळयता म्हणून जळयता म्हणले कुडले ती जळोवची एक शक्ती आसा कोण तें कोण म्हळ्यार परमात्मा म्हूण सांगू तशें जावन आतां ते अग्नीन तूं जळची शक्ती परमात्मा जावन आशिल्ली देखून प्रल्हादाक हिरण्यकश्यपून उज्या घालतना प्रल्हादाक तो लास न्ही ताका प्रल्हाद तागेलो भक्तू आतां जळची शक्ती अग्नीची जाल्यार अग्नी प्रल्हादा लासून घालता आशिल्लो जाल्यार ती अग्नीची जळची शक्ती परमात्माली परमात्मान सांगल्या मात्र अग्नी जळटा ना नातल्या अग्नी थंड आसता वय तशी थंय परमात्माला आदेश दिले प्रल्हादा लासूच्या ना तशें जावन अग्नीन परमात्मान सांगिल्लें बरी अग्नी अंतर्यामी जावन आशिल्लो परमात्मा प्रल्हादा लासूच्या सोडून ताणें वय तशें जावन ताजे अर्थ कसो जाल्लो अग्नी भितर जळची शक्ती परमात्मुची म्हूण सांगून कळ्ळें आमकां तशी जीवनम सर्वभूतेषु म्हणलें सर्व जिवांक जीवन म्हळ्यार कसं न्ही तांगेलें एक आमी म्हणटा पळय जीवन म्हळ्यार शरीर घेवन येतना दुखून मरण पर्यंत कसलें करता पळय ताका एक जीवन म्हणचें शरीर व्यापार म्हणटाचे ते सर्व जिवाचे शरीर व्यापार आपणाची म्हणटा इतक म्हळ्यार जिवात्मा वटू परमात्मा असं शरीर मेळटा आमकां वय म्हणटना ताका आतां आमकां शरीर दिल्लें छंद पुरेस भितरी जिवात्मा नातलें तें शरीर कोणें दवरता वे ना न्हय तशें व्हरून लासिताची तशीची तशें जाल्यार जनन दुखून मरणा पर्यंत आमगेलो वटू कोण आसता परमात्मा त्या जन्म दुखून मरण पर्यंताचे एक कालावधीक आमी जीवन म्हणटाचे तेदना परमात्मा तांत आसल्या मात्र ते जीवन ते शरीर आस म्हणटाचे आमी वय शरीर मात्र आसल्या पावना तांतू जिवात्मा आनी परमात्मा सुका ते दोग जणी नातले ते शरीर मेल्ला म्हणटाचे आमी म्हणटा तसल्या जीवन म्हळ्यार कोण परमात्मा म्हण जाल्लें आमकां तशी एकाच वेळे परमात्मा
आनी नाका बाय शरिरार आपच्या हांव चमकलो म्हूण सांगून ताणें भायर चमकलो म्हूण गेल्यार थंय मागीर जीवन गेल्लें थंय जीवन ना म्हणल्याक तशें जावन तो परमात्मा सांगता कसो जाल्यार हांव ना नासतरी जीवन ना कित्याक म्हळ्यार हांवच जीवन म्हूण तो सांगता रस तशी प्रहल्लादाले जीवनाची परमात्मा जाल्लो पळया प्रहल्लादाल काणी आमकां आयकतना कळटा हिरण्यकशिपून ताका मारचे खातीर नाना रितीर प्रयत्न केल्ले अग्नीन तो घाल्ले विश पिवयले हस्तीन मस्तयशिले वयरी बेट्टार दुखून ताका लकयशिले बंडे पात्रार मारयशिले कसं कसं केलें रे प्रहल्लाद मरनी म्हळ्यार तागेल भितर असोच परमात्मा म्हळ्यार तागेल जीवन गट्टी जावन आशिल्लो त्या परमात्मान प्रहल्लाद हांव सोडता म्हूण लेगीत झल्ला रे आनी पुरो प्रहल्लादाल शरीर आसोच हांव सोडता म्हूण लेगीत तितली प्रयत्नान तो खंयचे एक प्रयत्नान प्रहल्लादू मरत आशिल्लो तेदना हिरण्यकशिपू ताका निमगीत कही तुका तुगेला हांव इतले सगळे प्रयत्न केले तुका मारता म्हणून तूं अंता तुगेला तूं कसलें एक मरण राबोत असल कसलें मंत्र स्वे मरण यान नशी पळोवत असल कंत्र कसले मंत्र स्वे म्हणटा प्रहल्लाद सांगके न मंत्राधिकृतं चैतत् न च नैसर्गिकं मम प्रभाव एष सामान्यो यस्य यस्याच्युतो हृदि मेगेल अंतर्यामी जावन परमात्मू अस तागेल प्रभाव ये तशें मेगेला कसले मंत्र ना कसले ना प्रभाव येश सामान्य यस्य यस्य अच्युतो हृदय कोणाल हृदयांत परमात्मा राबूनच की ताका असल सामान्य जावन असल प्रभाव म्हळ्यार मरण गेलवूच एक प्रभाव तागेल्यान तूं आसची आसा म्हणटा तशीच हांगा परमात्मा सांगता आसा तपश्चास्मी तपस्वीशू म्हणलें तपस्वीन तो हांवच तपस्या म्हण म्हणालो तपस्वी गेले एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी कॅरेक्टर कसले क्वालिटी कसले तपस्या करचे क्वालिटी तांगेल्यान तो आशिल्ली देखून तांकां तपस्वी म्हणटाचे आमकां कोणाकय तपस्वी म्हणाची त्या म्हळ्यार आमी कसले तपस्वी करूं बैसनाचे तशें जावन तपस्वी म्हणून घेवका जाल्यार तांगेल्यान तपस्सू करची एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी आसूं का हे तपस्सू म्हळ्यार कसं न्ही देहदंड ना आतां आमी एकादशी उपासू संकश्टी उपासू आनेक दुसरेक पुराय कृत्य चांद्रायण व्रत आमी करूंक ना इदा म्हळ्यार आमकां एकादशीची उपास गट्टी केल्यार संकश्टी उपास गट्टी केल्यार कडीर म्हणटा माती गुंजांनी शूर जाता तशी एकादशी उपास करतना दनपार म्हणटना माती गुंतर आसता जाल्यार थंय एक दृढ मन करून उपास कंप्लीट करतले नासताचे केल्लो जनाक आमच्यान जायना बा म्हूण सांगून कसले खाताची देवा क्षम करी रब्बुक जायना म्हूण सांगून पळय तो देव आमगेले अंतर्यामी जावन आसा जाल्यार त्या अंतर्याम तुकून एक दृढ शक्ती त्या उपास तूं करता तुज्यान जत्ता म्हूण म्हळ्यार एक प्रेरेपणा दृढ शक्ती आयल्यार मात्र आमकां उपास करूं जाता तें कोण प्रेरण दिवचें परमात्मान ते प्रेरणा आमी लेखील संकल्प सिद्ध जावची तशी करची कोणें परमात्मान तशी तपस्सू म्हळ्यार अन्य रितीर आमी सांगूं येता कसलें म्हळ्यार आलोचना आमगेल मनांत एक पंत खंयचे विशीं दृढ आलोचना येयली म्हणलें की मागीर आमी त्या करचे खातीर साध्य करचे खातीर कितले प्रयत्न करताची तशीची तपस्वींक तांकां परमात्माली की एक आलोचना ती आलोचना करून मनन करून तपस्या करून तांणी त्या परमात्माक पावताची इत्याक म्हळ्यार तांगेल्या मनांत दृढ जावन एकी एक आलोचना आसता कसलें म्हळ्यार परमात्मा आमकां जावका म्हूण सांगून तशी रानांत ध्रुव तपस्या वता त्या वेळार नारद ताका मेळटाचे वाटेन तूं तांणी मस्त बिबयताची ना तुका जायना ध्रुवा तपस्या म्हळ्यार सुलभ ना सुरवेक तूं कसलें खावेत मागीर स्वल्प काळ भितर तूं खावची सोडका जाता मागीर भूक जाता तेदन तूं सुकी पाल्ल न्ही खावका जाता मागीर तें सोडका जाता तेदन भूक जाल्यार उदक मांद्र पिवका जाता मागीर उदक इसवण तपस्या करका जाता तूं वारें मांद्र खावका जाता तुका साध्य जाता पळय कश्टस हें रानां मस्त वायट मृग पक्षी सकट आसची तांणी तुका बाद दिवचें पुरोची ताजे नंतर खावचें कांय मेळना अशें राबो पुरो तशी कितली की रितीर भिवयल्यार तो सानू बालकू ध्रुव तो अचल जावन ना हांव तपस्या करता म्हणून सांगून चमकल मू तो तपस्या करूंक मांद्रांनी तपस्या करून ता एक शाश्वत लोक तो पावलो न्हय तशें जाल्यार ही तपस्या करची तसली शक्ती दिवची कोणें म्हळ्यार परमात्मान तागेली एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी ती तपस्वी म्हण घेतिल्ल्यान तूं एक एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्वालिटी कसलें म्हळ्यार तपस्सू ते तपस्सू जावन परमात्मान जाल्यार आमकां बिनी कसलें एक साध्य करूंक जायना तशें जावन तपस्वी ना तपश्चास्मी तपस्वीशू म्हूण सांगून परमात्मान म्हणलें आनी तो तागेल कसलच कडेन विज्ञान विशेश ज्ञान सांगता पळया
बीजं मा सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातनं बुद्धिः बुद्धिमतास्मि तेजः तेजस्विनाम् अहं म्हणतो तो. बीजं मां सर्वभूतानां म्हाका सर्वभूतानां सर्व जिवांतो हांव बीज रुपारी असं म्हळ्यारी कारण हांव बीज असल्या मान नव्हते अनेक अंकुर येवचो बीज म्हळ्यार कसं न्ही मूल कारण हांव म्हणटा बुद्धिवंतालांतूल बुद्धी तेजस्वी जनालांतूल तेजस्सू पुरे हांवची म्हूण सांगून तो सांगता अंकश म्हळ्यार सर्वभूतानां बीजं मां विद्धी सनातनं बीजं मां विद्धी म्हणटा. आतां सर्व जीव जन्म आयलीची म्हूण का जाल्यार थंय एक मूल कारण जावका बीज म्हूण म्हणलेलें जावका. तशें आतां मनुष्य जावन जन्मा येवका जाल्यार बीज कारण जाता. कसं ताका म्हणटाचे आमी अन्नाल दुखून एक स्पर्म म्हूण म्हणटाचे वय तशी आवसूल दुखून एक रजा अंडा म्हूण म्हणटाचे आमी. हे दोनी बीज रुपार आशिल्ले देखून एक मनुष्य जीव जावच्याक साध्य जाता. तशीच वृक्षाकय तशीच बीज आसा बीजा दुखूनच अनेक वृक्ष जावचे. आतां बीजा दुखून वृक्ष जावका जाल्यार तें कसो करता जाता आमी मातयेंत घालका जाता. माती घाल्यार मात्र साध्य जाता जाल्यार बीज प्रती मातयेंत घाल्यार बीज रूख जातवे मस्त बी उडयताची मस्त आंब्याक आतां पोण आसच्या परोची तशी पोण आशिल्ल्या कारीतला भर आंब्या रूख जावका आशिल्ले वय ना त्या खंयची बीजा दुखून खंयचे एक जीव जावका खंयची रूख बीज मात्र रूख दिता त्या निर्णय परमात्मा तशें बीज माम सर्वभूतानां सर्व जीवाचे बीज रूप जावन हांव आसा. ताजे अर्थ कसले म्हळ्यार एक वृक्षा दुखून पडलेले बी व पास एक वृक्ष जावका तांतू भितर त्या बीज म्हळ्यार शक्ती आपण हांव असल्यार मात्र ते बी वृक्षा दुखून पडलेले बी अंकुर येता अनेक वृक्ष जाता म्हूण सांगता. ती ताका एक पडल्यार अंकुर येवची शक्ती त्या परमात्मा एक पंत अंकुर येवन झाड जालवे मागीर ते आमी हें कसले मागीर ते आमी गोबर उदक सकट घालून ते झाडाक पोशण करीत जाल्यार एक पंत झाड जेवतय ते कोणाल निमती जेवचे परमात्माल निमती जेवचे. आमी बी करचे जाल्यार जेवा प्रति एक विशय बीज आपले त्या बियेन ताणें करचे जाल्यार तेन्ना पुराय बी एक अंकुर येता आशिल्लें न्हय अंकुर येता आशिल्लें न्हय सगळे जगत्यांत वृक्ष चेडूं पुरे भरता आशिल्ली मू जाल्यार परमात्मा निर्णय पळते खंय कितले वृक्ष जावका कोणाक कितले चेडूं जावका हे पुरे निर्णय परमात्माले. जाल्यार ताणें हांगा म्हणलें सनातनम बीजम म्हणलें. सनातनम बीजम म्हळ्यार पूर्वा दुखून सृष्टीक कारण पूर्वा दुखून म्हळ्यार पुरातन दुखून सनातन दुखून सृष्टीक मूल कारण मूल बीज आपणची ताका म्हळ्यार परमात्मा अविनाशी तत्व ब्रह्मरुद्रादीक देह नाशस तशें परमात्मा मात्र तो अविनाशी तत्व जाल्लेले देखून एक पण सर्व ताण पडटांत लय करून घेतल्यार वापास बिजांकूर करचे सृष्टीक बिजांकूर करचे ताणेची तशें ताका जग जन्मादी करता गोविंदा उदरदी लोक धरिसिदा मुकुंदा म्हणटाचे. म्हळ्यार परमात्मा प्रलय कालांतूय सर्व सृश्टी तागेले उदरांत दवरून घेता पुनः सृश्टी काल येतना ते बीज रुपार पुराय भायरी सोणू सृष्टी करता म्हण आमी लेखूं येता. तशीच परमात्मानी कसं म्हणटा बुद्धिमतामस्मी हे आमी पैच दिसा गीतामृतांत पळोवया. आजी सांगिल्ले सर्व परमात्मा चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणेति समर्पयेत्. श्री हरि गुरु चरणारविन्दार्पणमस्तु. कृष्णार्पणमस्तु.